जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ हे आपल्या मूळ गावी अंमळनेर येथे आलेले आहे। आज मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेलं आहे। आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आहे। आम्ही यांच्याकडून जाणून घेऊया, ताई काय सांगणार, या ठिकाणी आज मोठं शक्ती प्रदर्शन हे करण्यात येत आहे। तर म्हणजे हा लोकांमधला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला असं वाटतं की मी खरं प्रचारात सुद्धा आमच्या तालुक्यात आलेले नव्हते, पण तालुक्याने खूप भरभरून प्रेम केलेलं आहे, जनतेने भरभरून प्रेम केलेलं आहे। खरं म्हणजे हे प्रेम जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी होतं। स्मिता वाघ या निमित्त मात्र आहे, पण खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही ह्याची डोळा पंतप्रधान शपथ घेताना बघितलं तो आमच्या जीवनाचा सर्वोच्च असा मोठा आनंदाचा क्षण होता। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जळगाव लोकसभेचे, मागील काळात जे कामं राहिले तो विकासांचा बॅकलॉग कसा तुम्ही भरून काढणार आहे ताई? 100% बॅकला भरून काढण्याचं ह्या ठिकाणचं जे कामचं स्वप्न होतं पाडसा धरणाचं भरून बंधाऱ्याचं पूर्ण करण्याचं, ते आम्ही ह्या माध्यमातून 100% पूर्ण करू। कारण हे धरण आता फायनल स्टेजला आहे। मला माहिती आहे की आमचं सरकार बसलेलं आहे आणि खातं जे आहे ते सी आर पाटलांकडे झालेलं आहे, त्यामुळे तेही ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। मला 100% विश्वास आहे की याला लवकर निधी आम्ही त्या माध्यमातून मिळवून देऊ आणि आमचं सगळ्यांचं जे 6 तालुक्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी 100% प्रयत्न या ठिकाणी नक्की करू। आज आपल्या माहेरी मूळ गावी अंमळनेरमध्ये आलेले आहेत, ते पण खासदार होऊन आलेले आहेत, एक आनंदाचं वातावरण आहे, काय सांगाल? मी अंमळ तालुक्याची सून होती, पण मला तालुक्याने कधीच सून म्हणून बघितलं नाही। मला मुलीचा दर्जा दिला, मला एकदा 3 वेळा जिल्हा परिषद निवडून दिला, जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं, विधान परिषद आमदार झाली। या तालुक्याने खूप भरभरून प्रेम केलेलं आहे, त्याचबरोबर अन्य तालुक्यांनी सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम केलं, म्हणून हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी होऊ शकला। त्यामुळे जाऊन मी सगळ्या जनतेचे ऋणात राहील आणि त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करेल। पाडळसरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे, गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे। पाडळसरे धरण शेवटच्या स्टेजला आहे। मधल्या काळामध्ये आपले अनिल दादा, आमचे गिरीश भाऊ महाजन, गुलाब भाऊ आणि देवेंद्रजी या सगळ्यांच्या माध्यमातून सुप्रमा मिळालेली आहे, ते फायनल स्टेजला आहे, त्यामुळे ते येणाऱ्या नजीकच्याच काळात त्याला आपण निधी उपलब्ध करू। नक्कीच जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की आगामी काळात जळगाव लोकसभेचे जे सिंचनाचे प्रलंबित प्रश्न आहे तो सोडण्याचा माझा मानस राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।